नमस्कार, मी जान्हवी घाडी आणि तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। तर आत्ता वाजलेत रात्रीचे 11:30 आणि मी चालली रेती बंदरला गणपती बाप्पाचे विसर्जन बघायला। तिकडे गणपती बाप्पांचे खूप मोठ्या मोठ्या मूर्त्यांचं विसर्जन केलं जातं। तर चला मी तुम्हाला दाखवणार आहे। तर आम्ही तळापाईवरून जातानाच आम्हाला बाप्पांचे दर्शन झाले आहे। तुम्ही पण दर्शन करून घ्या। तर हे बाप्पा कुठचे आहेत मला नाही माहिती, बट मूर्ती अतिशय सुंदर आहे। तर आम्ही रेती बंदरला चाललेलो आहोत कळव्यावरून, म्हणजेच कळवा खरेगाव करत जाणारे, आणि वाटेतच आपल्याला खूप सारे गणपती बघायला मिळतील, कारण की सगळ्या गणपतींना इथूनच घेऊन जातात। आता जो तुम्ही बघताय तो आहे ठाण्याचा राजा। मी तर रेती बंदरला फर्स्ट टाइम चाललेला आहे, कारण की मला तेवढं माहिती आहे की ठाण्यातल्या सगळ्या मोठ्या मूर्त्यांचं विसर्जन रेती बंदरला केलं जातं, कारण की इथे खूप मोठी खाडी आहे। आणि सो मी यावेळेस डिसाईड केलं की आपण डायरेक्ट तिकडेच जाऊन बघूया। तर आता आम्ही जस्ट कळवा क्रॉस केला आणि आम्हाला बघायला मिळाली ही बाप्पाची मूर्ती, जी म्हणजे गरुडावरती उभी आहे। खरंच कमाल मूर्ती आहे। जे मूर्ती बनवतात त्या लोकांचं खरंच इतकं कौतुक करावं तितकं कमीच आहे, कारण की तुम्ही पण बघू शकतात किती सुंदर मूर्ती आहे। आणि अशाच सुंदर सुंदर मूर्त्या पुढे अजून बघायला मिळणार आहेत। मी तर खूपच एक्सायटेड आहे। तर आत्ता वाजलेत 12 आणि आता आम्ही फायनली रेती बंदरला पोहोचलेलो आहोत। पालन करा। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, कृपया आपण गणेश मूर्ती विसर्जन
तर आता आम्ही आतमध्ये चाललेलो आहोत. इकडून मी तुम्हाला दाखवणार आहे की गणपतीचं विसर्जन कसं केलं जातं. मला वाटत नाही मला बघायला मिळेल, बट कसं घेऊन जातात बाप्पांना ते तुम्हाला नक्की दाखवणार आहे. आणि इकडे पण खूप साऱ्या बाप्पांच्या मूर्ती आहेत. तर हे जे तुम्ही आता समोर बघताय, इकडून बाप्पांचं विसर्जन केलं जातं. आपण बघितलं होतं की बाप्पांना ट्रकमधून टेम्पोमधून आणत होते, नंतर बाप्पांना इथे दिलेल्या ट्रॉलीवरती शिफ्ट केलं जातं आणि मग त्यांना विसर्जनला घेऊन जातात. तर आता आम्ही रेतीबंदवरून निघालेलो होतोच, तर असं आम्ही विचार केला की जाता जाता तळापाळीला पण जाऊया. तर तळापाळीला पण छोट्या छोट्या बाप्पांचे विसर्जन केलं जातं. ते जास्त बघायला मिळेल की नाही माहीत नाही, कारण की खूप लेट झालेलं आहे. 12:30 होऊन गेलेले आहेत. तर जेवढं बघायला मिळेल तेवढं मी तुम्हाला नक्की दाखवेन. व्हिडिओ एंड करायची वेळ झालेली आहे, कारण की मी आता चालली आहे घरी. जर तुम्हाला माझा हा व्लॉग आवडला असेल तर नक्की व्लॉगला लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर न्यू असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय.